श्रोते हो नमस्कार. आज आपण श्री शिवलीलामृत ग्रंथ याचा चौथा अध्याय पाहत आहोत. या चौथ्या अध्यायामध्ये सुतांनी विमर्शन राजा आणि चंद्रसेन राजा यांच्या कथा सांगितलेल्या आहेत. आपण त्या श्रवण कराव्या. सूतजी सांगतात की किरात देशात विमर्शन राजा राज्य करीत होता. कुमुदवती ही त्याची राणी. विमर्शनाला मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड होती. त्याचा एक मुख्य गुण होता आणि तो म्हणजे तो पराकोटीचा शिवभक्त होता. एकाच व्यक्तिमत्वातील हे विभिन्न गुण पाहून एके दिवशी त्याच्या राणीने त्याला विचारले की नाथ, आपण शिवाची उपासना करता तरीही तुमच्या हातून अधर्म होतो हे कसे? यावर राजा म्हणाला की पूर्वजन्मात पंपा नगरीत मी एक कुत्रा होतो. एका महाशिवरात्रीस मला शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या, उपवास घडला व माझे प्राणही शिवदर्शन करता करता गेले. श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजून कायम आहेत व शिवोपासनाही घडत आहे. ते ऐकून राणीने तिचा पूर्वजन्म विचारला. तेव्हा तो म्हणाला, पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस. तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने तुला शिवमंदिरासमोरच ठार मारले. त्या शिवसान्निध्यामुळे तू आता राणी झालीस. त्यानंतर राणीने त्याला त्या उभयतांच्या पुढील जन्माबद्दल व अंतिम गतीविषयी विचारले. तेव्हा विमर्शनाने तिला पुढील 6 जन्म सांगितले व त्यानंतर कैलासात स्थान मिळेल असेही सांगितले. ते ऐकून राणीस अत्यानंद झाला व तिने सदाशिवाला मनोभावे नमस्कार केला. सुतांनी दुसरी गोष्ट सांगितली की फार पूर्वी उज्जयिनी येथे चंद्रसेन नामक राजा राज्य करीत होता. तो शिवभक्त होता आणि उज्जयिनीच्या महाकालेश्वराची मनोभावे पूजा करत असे. एके दिवशी त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक चंद्रासारखा तेजस्वी मणी आणून दिला. त्याच्या प्रभावाने राज्यात इतकी सुबत्ता आली, पृथ्वीवरचे सारे राजे त्याचा हेवा करू लागले. त्या सर्वांनी एकी केली आणि नगरीला वेढा घालून दूताकरवी चंद्रसेनाकडे त्या मण्याची मागणी केली. तेव्हा राजाला काय करावे ते सुचेना, म्हणून त्याने महाकाळेश्वरालाच साकडे घालायचे ठरवले आणि पूजा कराव्यास मंदिरात गेला. इकडे प्रधानाने सैन्याला आदेश दिले आणि उभय पक्षी घनघोर युद्धास तोंड फुटले. त्यावेळी प्रजाजनासमवेत गवळीवाड्यातील एक तरुण विधवा आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन राजाची पूजा बघत होती. थोडा वेळ थांबून ती घरात परतली आणि मुलाला अंगणात सोडून घरकामाला लागली. इकडे त्या मुलाने एका दगडालाच शिवपिंडी मानून त्याची पूजा आरंभली. तो फुले नैवेद्य म्हणून छोटे दगड वाहत होता. मुखाने सांब सदाशिव म्हणत होता. त्या खेळात तो इतका रमला की आईने त्याला जेवण्यासाठी हाक मारली, तीही त्याला ऐकू आली नाही. शेवटी तिने त्याची पूजा उधळून त्याला फरफटत घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिने जेवून घेतले व गोधडी पांघरून ती झोपी गेली. थोड्या वेळाने त्या बाळाला शुद्ध आली तेव्हा तो शंकराचा जप करीत रडू लागला. त्यावेळी त्याची निष्पाप भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या झोपडीच्या ठिकाणी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले सोन्याचे रत्नखचित मंदिर निर्माण केले. मुलाला दर्शन दिले व वरदान म्हणून त्याच्या आईला क्षमा केली. त्या शिवमंदिराची वार्ता शत्रुपक्षात कळली व शत्रू वैर टाकून राजाकडे शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन बाळाचे नाव श्रीकर ठेवले व 8व्या पिढीत श्रीकृष्ण अवताराचे कार्य तुझ्या पुत्ररूपाने होईल असा वर दिला. तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्माला आला. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार तुझे वर्णिते सर्वदा. न कळे जयांचे मूळ मध्य अवसान, आपणचे सर्व करता कारण,
कोठे प्रकटेल ज्याचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रकटे जगन्निवास. एची विषयी सुते इतिहास, शौनकादिका प्रति सांगितला. किरात देशेंचा राजा विमर्शन, परम प्रतापे शत्रुभंजन. मृगया करीत हिंसक दारुण, मध्यमांसी रत सदा. चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधर्मेचे वर्तत. परिशिव भजन सेरत, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुदवती, परमचतुर गुणवती. पती प्रति पुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया. म्हणे शिवव्रते आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य सये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडते तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमेय होतो सुंदरी. तो माग वद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तिही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी. अनेक आलो परतोनी, बली पिंड प्राप्त होईल म्हणून. मागुती दटाविता त्याने, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसोल येऊन, तव तिही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्टगुण, नाना दोष आचरे. कुमुदवती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षीशेन. वेशालयास प्रदक्षिणा शिवालयास प्रदक्षिणा तीन, करुणी शिखरी बैसलीस. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित. शिवसदना समोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुदवती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐके मृगनेत्रे इव गमने. सिंधू देशींचा नृप इंदुवदने, होईन पुढिले जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागे राजसे वरिसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र रावणे मेसी, होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन, मज वरिसी सत्यदान. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचवे जन्मी अवंतीराज, दाशार्ह कन्या तू बावसी वज. सहावे जन्मी अनर्थपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करुण, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाळवीन, जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण रिघेन गस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निर्धारी. सूत म्हणे शौनकादिका प्रती, तितुके ही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेत्ता होणे अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके दुहीन सूत्रामा. वेदशास्त्रांसी सीमा, न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन, सद्गद न होय जयाचे मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहती. धिक त्यांचे जिने धिक कर्म, धिक विद्या धिक धर्म. तो वाचोनी काय धम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐका शिवभजनाची थोरी, उज्जैनी नामे महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी, न्याय नीती करुणिया. ज्योतिर्लिंग महाकालेश्वर, त्याचे भजनी रत नृपवर.
मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा रायाचा, मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर, शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय, ग्रहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते, दिवे हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोचे विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी, ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मणिभद्र अति सुजान, तेने एक मणी दिला आणून, चंड किरण दुसरा, अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामीकर बावणकस, सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता, त्या मण्यांचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात, तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत, समरांगणे जयदभूत, नये अपयश कालत्रयी, जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र, आयुरारोग्य ऐश्वर्यापार, चढत चालिले नृपाचे, भूप तो सर्व गुणे वरिष्ठ, शिवभजने गंगेचा लोट, की विवेक भावरत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा, की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्यानेचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ, कूपची काय उचंबळला, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीते पृथ्वीचे भूपाळ, आणि मणी मागो पाठविता सकळ, स्पर्धा बळे वाढविते, बहुतांशी असह्य झाले, अवणीचे भुभुज एकवटले, अपार दळ घेऊन आले, बेडिले नगर रायाचे, इंदिरावर कमल दलनयन, त्यांचे कंठी कौस्तुभदान, की मृडानी वरमौळी रोहिणी रमण, प्रकाशगण मणी तैसा, तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपाने पाठविले दूत, मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ उडवला, थोर वस्तूंचे संग्रहण तेचे अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण तेचे विदूषण रूप होय, अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय, बोले रावचंद्रसेन, मणी जरी द्यावाया लागून, तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण करवे, आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीन रक्षक जगदुद्धार, वज्रपंजर भक्तासी, त्यासी शरण जाऊये अवसरी, जो भक्त काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा, पूज सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले, बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीत शिवस्मरण, महायंत्राचे नगरावरून, मार होते अनिवार, सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूड आराधी प्रीती करून, करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन, मान संध्यान यथाविधी, बाहेर झुंजते पृथ्वीचे भूपाळ, परी चिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारे वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती, राव करीत महापूजन, पौरजन विलोकते मिळवण, त्यात एक गोपगृहिणी पतिहीन, कुमार कडिये घेऊन पातली, 6 वर्षांचा बाळ, राजा पूजा करता पाहे सकळ, निरखोणिया वाळवेळ, गोपगृहिणी आली घरा, कुमार कडे खालता उतरण, आपण करी ग्रहीचे कारण, शेजारी उद्वस तृणसदन, बाळ जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहून, मृत्तिकेची वेदिका करून, दिव्य शोभ प्रतिमा मांडूने, करी स्थापन प्रीतीने, कोणी तुझे नाही तेत, लघु पाषाणाने त्वरित, पद्मासने पूजा यथार्थ, पाषाणची वाहे प्रीतीने, राजपूजा मनात आठवून, पदार्थ मात्रा विषयी वाहे पाषाण, धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुण वर करीत असे,
आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडे करुणा नाही ठावके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजते परिमळ द्रव्ये कैचे जवळे शिवावरी मृत्तिकाच उधळी मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पांजली समर्पित एवं रायायसे केले पूजन मग मानस पूजा करी कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ झाले मातेने स्वयंपाक करून एबा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिताने दे प्रत्युत्तर मनोनी बाहेर येऊन पाहे तव शून्यग्रही बैसला बा आहे म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झळकरी परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारली चाल भोजना त्वरित म्हणून हस्त की धरणी उडीत बाळनेत्रे उघडून पाहात तव शिवपूजा विदारली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ वळवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जावणी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पोहडले इकडे पूजा भंगले म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव दयाळ उमारमण अद्भुत नवल पै केले तृणग्रह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभे हुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडून बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेविले समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदी यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहतसे शिवनामौली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेशी दर्शनाने तो येथ म्हणून गेला पुले ग्रहात तव ते देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्वालंकारे करुण शोभायमान पोहडली तिस बाळके जागे करुण म्हणे चाल घेई शिवदर्शन तव ती पाहे चौघडे विलोकन अद्भुत करणे शिवाची हृदय धरुणी दृढ बाळ शिवालया आले तात्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेले राजग्रहा धावून चंद्रसेन सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे शंकराचे अद्भुत करणे राव आश्चर्य करुणे पाहे नयने नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंधरी गाजले हाकभूत बाळकासी पावला मानात अवंती नगरा येथे धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया प्रति नृप अवणीचे सांगोनी पाठविते धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवत येऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नाम तिचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे खाली ती लोटांगण त्या बालकासी वंदून आश्चर्य करीते सर्वही म्हणते जय शिवप्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन ओळंगते सर्वस्वे ग्रहींच्या दासी सिद्ध होऊन न मागता पुरविते छिले पूर्ण अंगणे कल्प वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देते ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांधरत्ने पारखीत मूळ अत्यंत होय वक्ता रंक भणंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत होता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती
अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमा विलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्षक बाळा गोरक्ष बाळा तुझसे गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाला धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटले बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो ते प्रगटला हनुमंत वायुसुतांजनी प्रिय जो राघव चरणार विंद भ्रमर भूगर्भरत्न मानस संतापहार व्रत्रारी शत्रु जनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचल उत्पादन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन प्रथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळचरणी लागते राघव प्रिय कर बाळा प्रती हृदय धरोणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तके ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा अमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालातक कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्री हरीच्या अनंती अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती जेवे जपमाळेचे मणी परतोने येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथीवार त्याची परती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा ऐसे हरिकुळ भूषण बोलण पावला तेथेचे अंतर्धान सर्व भूज म्हणते धन्य धन्य सभाग्यपण श्री शंकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देवणे बोळविले पावले स्वस्थाने मग सोमवार प्रदोष प्रतिकरणे श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करते याचकाचे आर्त पुरविते शिवलीलामृत श्रवण करते अंती शिवप्रदा पदा प्रतिपावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनीरत जाचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासते सज्जन कमलिनी जीव शिव चक्रवाके दोनी ऐक्याये ते प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपते दिवाभीत शिव निंदकासे वैकुंठनाथ महानरकांत नेऊने घाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यासे कुंभिपाके घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकासे सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासा चलनिवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवे तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड चतुर्था अध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।